आज अंबेजोगाई शहरातल्या विविध ठिकाणाहून प्रत्येक वार्डातल्या माझ्या माया बहिणी आज काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केलेला आहे। त्या मोठ्या संख्येने गोरगरीब, यतीम, त्या मजूर या सगळ्या बायांना हक्क मिळविण्यासाठी आणि त्यांना कायमस्वरूपी काहीतरी त्यांना योजना मिळण्यासाठी त्यांनी आज आमचे काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य महिलांनी प्रवेश केलेला। मी त्यांचा धन्यवाद देतो, त्यांना मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये अंबाजोगाई शहरातील शेकडो महिलांनी प्रवेश केला आहे। मी त्यांचे अंबाजोगाई शहराध्यक्ष या नात्याने आभार मानते व या शेकडो महिलांचे मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात स्वागत करते व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते। धन्यवाद। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आमचे आधारस्तंभ माजी मंत्री अशोकराव दादा पाटील, खासदार रजनीताई पाटील, बीड जिल्ह्याचे लाडके जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, अंबाजोगाईचे शहराध्यक्ष आसिफुद्दीन बाबा खतीब यांचे हात बळकट करण्यासाठी आज अंबाजोगाई शहरातील विविध भागातून असंख्य महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्याबद्दल या सर्व महिला माता भगिनींचे मी काँग्रेस परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो व येणारा काळ हा अंबाजोगाई शहरात हा पंजाचाच असेल आणि पंजाचाच राहील एवढी ग्वाही देतो। विजय असो, कांग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आसिफ बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत लोमटे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज अंबेजोगाई शहरातले प्रत्येक वार्डातले असंख्य महिलांनी व पुरुषांनी व नवीन युवा लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। आज अंबेजोगाई शहरातले आमचे असंख्य यंग ग्रुप ह्या सगळ्यांनी प्रत्येक वार्डातल्या युवकांमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे। तो उत्साह मला वाटत नाही की अंबेजोगाई शहरातल्या नगरपालिकेवर झेंडा फडकल्या बिगर राहणार नाही, असं मला अंबेजोगाई शहरातल्या युवकांमध्ये उत्साह बघण्यात आलेला आहे। या उत्साहाचा आम्ही ह्या गोरगरिबासाठी अशी चीज करून दाखवू की त्या गोरगरिबांना न्याय कुठून तरी मिळाला पाहिजे। अंबेजोगाई शहरातल्या स्वच्छता असो, लाईट असो, पाणी असो, ह्या सगळ्या कामाबद्दल या सगळ्या आमच्या विकासाबद्दल, गल्ल्यातले रोड असो किंवा गल्ल्यात नाल्यांचे कामं असो, ह्या गोरगरिबाच्या स्वच्छता असो, ह्या गोरगरिबांच्या गल्ल्यामध्ये आज जाता येत नाही किंवा त्यांच्या गल्ल्यामध्ये छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये फिरता येत नाही। अशा प्रकारे आमच्या गल्ल्यामधली विविध गल्ल्यामध्ये अशी घाण आणि एवढी पसरलेली आहे की ती आज आम्हाला सांगता येत नाही। पण तरी सुद्धा आम्ही त्यांना नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे। निवेदनातल्या 2 पूर्तता त्यांनी चालू करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं, पण ते अजून त्यांची पूर्तता चालू झालेली नाहीये। एक तर नळाचं पाणी, दुसरा जयवंती नदीच्या ह्याच्यातलं अतिक्रमण हटविण्याचं सांगितलेलं होतं, त्यांनी हटवलं नाही। म्हणून मी आज ह्या सगळ्या असंख्य गोरगरिबांचा प्रवेश करून घेऊन त्यांना त्यांच्या स्वागत करतो आणि मी माझ्या काँग्रेस पक्षातले वरिष्ठ आमचे जे नेते आहेत त्यांचा हात बळकट करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहर के जो जिम्मेदार लोग हैं इनको पता नहीं था कि कांग्रेस पक्ष किस हालत में है और क्या कर रहा है, मगर जैसे ही कांग्रेस पक्ष आसिफुद्दीन खतीब साहब और हमारे अभिजीत लोमटे साहब तालुका अध्यक्ष इनके हाथों में आया है और राहुल जी सोनवणे इनके हाथ में कांग्रेस पक्ष आने की वजह से कांग्रेस में जो काम अभी तक 5 साल में किया है, ना जाने पिछले साल में ये काम ना होने की वजह से बहुत से लोग नाराज थे, मगर इस 2 साल में जो कांग्रेस का काम लोगों को सामने नजर आया है, इसलिए लोगों ने बड़े जिम्मेदारी से और अपनी खुशी से जो कांग्रेस में प्रवेश किया है। इसीलिए हम तमाम लोगों का तहे दिल से
कांग्रेस पक्ष में इस्तेमाल करते हैं और उन्हें आगे कांग्रेस का काम करने के लिए, उनका हाथ बढ़कट करने के लिए हम आसिफुद्दीन खतीब साहब और अभिजीत लोमटे साहब से विनती करते हैं कि उनका साथ दे और इंशाल्लाह ये लोग जो कांग्रेस में प्रवेश किए हैं और आगे चलकर नगर पालिका का काम करने के लिए और नगर पालिका के नगर सेवकों का हाथ बरकट करने के लिए आगे आए, इसलिए हम इनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं।